5 वर्ष 6 वर्षाला वॉकिंग करतो, माझं वेट काही कमी होत नाही. घाम यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा चालताना ॲटलिस्ट घाम यायला पाहिजे. ॲटलिस्ट एका मिनिटामध्ये 115 स्टेप तुम्ही ठेवायला पाहिजे. मध्ये वजन कमी करायला जो पद्धत आहे ह्याच्यामध्ये 70% आपलं डाईट न्यूट्रिशन आहे. 30%च फक्त एक्सरसाइज, फिटनेस ॲक्टिव्हिटीज हे येणार आहे. फक्त आम्ही सकाळी 1 तास आम्ही फिटनेसमध्ये घालवतो, पण दिवसभर मी काही पण खातो, कसं पण माझं लाईफस्टाईल आहे. ह्याच्याने काही चेंज होणार नाही आहे. तुमचं ह्याचं बेली फॅट म्हणजे काय आहे? आपलं लाईफस्टाईल आहे. बेली फॅट कमी करणं म्हणजे इन फिटनेसमध्ये आहे ना, स्पॉट रिडक्शन गोष्टी असं काही नाही आहे. म्हणजे मी ह्या स्पॉटला मी कमी करतो, ह्या स्पॉटला कमी करतो असं नाही आहे. वेट लॉस करताना चूक म्हणजे उपवास राहणं. इश्यू आहे की लोक रिझल्ट खूप लवकर बघायला प्रयत्न करतात. मला 1 आठवड्यात 5 किलो वजन कमी करायचं आहे. हे जो रिझल्ट बघणं आहे ना, हे खूप चुकीचं आहे. नमस्कार, तुम्ही पाहत आहात थिंक टीव्ही. मंडळी, फिटनेसला आपण आपल्या आयुष्यामध्ये तेवढं प्रायोरिटाईज करत नाही जेवढं आयुष्यातल्या इतर गोष्टींना आपण प्रायोरिटी देतो. म्हणजे सुरुवात करतो, नव्याचे 9 दिवस असतात, 1 दिवस, 2 दिवस, आठवडाभर, महिनाभर फार फार तर आपण व्यायाम करतो आणि नंतर काही आपल्याला जमत नाही. पहिले पाढे 55, पुन्हा बॅक टू नॉर्मल. पण मला असं वाटतं वैयक्तिकरित्या एकदा का तुम्ही व्यायामाला सुरुवात केली की तुमचा दिवस हा एनर्जेटिक, ऑप्टिमिस्टिक, खूप पॉझिटिव्ह असा होऊन जातो. तुम्हाला इतर टास्क तुमची जी डे टू डे लाईफमधली असतात ती तुम्हाला करायला मदत करतो स्पोर्ट. पण काय असतं की मला सुरुवात करायची असते माझ्या फिटनेस जर्नीला, पण माहीत नसतं मी जिमला जाऊ का, मी योगा करू का, माझ्या वयाला काय सुटेबल आहे नक्की, मी व्यायाम घरी करू शकते का, वजन कमी कसं करू, खूप प्रश्न असतात. हे सगळे प्रश्न आपण आजच्या भागामध्ये डिकोड करणार आहोत आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत एन्ड्युरन्स ॲथलीट, ऑलिम्पिक ट्रायथलॉन विनर, मल्टिपल आयर्नमॅन फिनिशर, हॉकमॅन अल्ट्रा ट्राय फिनिशर आणि डेका आयर्नमॅन फिनिशर प्रशांत हिप्परगी सर. सर, खूप मनापासून स्वागत आहे तुमचं. धन्यवाद विद्या. आयर्नमॅन स्पर्धा वेगवेगळ्या तुम्ही जिंकलेल्या आहात. त्याच्यानंतर तुम्ही खूप वेगवेगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असतात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डेका आयर्नमॅन विनर आहात, म्हणजे फिनिशर आहात. मला जाणून घ्यायचं आहे की आयर्नमॅन स्पर्धांचा फॉर्मॅट नेमका काय असतो आणि डेका आयर्नमॅन म्हणजे नक्की काय प्रकार आहे? आयर्नमॅन म्हणजे 3 स्पोर्ट्सचं ते एक खेळ आहे. बरं. म्हणजे स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग. त्याच्यामध्ये स्विमिंग 3.8 किलोमीटर असते. त्याच्यानंतर सायकलिंग 180 किलोमीटर असते. त्याच्यानंतर 42.2 रनिंग असते. हे तुम्हाला सलग करायचं असते आणि तुम्हाला कट ऑफ टाईम म्हणून एक 16 तासाची त्यांनी दिलेलं असते. आणि हे जेव्हा तुम्ही संपवतात, तुम्हाला आयर्नमॅन म्हणून ठरते. कट ऑफ टाईमच्या आतमध्ये तुम्ही पूर्ण केलं तर. जेव्हा मी केलं होतं डेकामॅन. डेकामॅन म्हणजे हे आयर्नमॅनचं 10 पट आहे. ओ. आयर्नमॅनचं 10 पट म्हणजे 3.8 गुणिले 10 38 किलोमीटर होईल. बरं. आणि 180 किलोमीटर गुणिले 10 1800 किलोमीटर होईल. आणि 42.2 किलोमीटरचं 422 किलोमीटर होईल. हे मी सलग 10 आयर्नमॅनचं डिस्टन्स 11 दिवसात मी पूर्ण केलं होतं आणि कट ऑफ टाईम 13 दिवसाचं होतं. त्यामुळे मी डेकामॅन मला पदवी मिळाली. बरं. आता ह्याचं ट्रेनिंग कसं असतं? म्हणजे या आयर्नमॅन स्पर्धांसाठी मी खूप वेळा बघते, की अनेक जण तयारी करत असतात. किती महिन्यांची याची तयारी असते? काय-काय करावं लागतं? आणि तुमचा एक्सपिरियन्स वैयक्तिक कसा होता? कारण की या स्पर्धा डेका आयर्नमॅन भारताबाहेर झालेली. सो तुमचा अनुभव कसा होता? ट्रेनिंग कसं होतं? नॉर्मली एका आयर्नमॅनसाठीच 1 वर्ष लागत असते. आणि असं एक आयर्नमॅनसाठी 1 वर्ष म्हणजे असं नाही की 10 वर्ष लागणार आहे 10 आयर्नमॅन एका सलग करण्यासाठी, असं नाही आहे. त्यासाठी सायंटिफिक अप्रोचनी ट्रेनिंग करावं लागते. आणि काही अगोदर तुमचं शरीर आहे ना, ते अल्ट्रा मोडमध्ये जावं लागते. म्हणजे सगळ्या गोष्टी अल्ट्रा रनिंग, अल्ट्रा सायकलिंग आणि अल्ट्रा स्विमिंग. आणि जेव्हा तुम्ही हे तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये कंप्लीट कराल, तुमचं मग शरीर अल्ट्रा मोडमध्ये जाईल. मग अल्ट्रा फॉर्मॅट तुम्ही अडॉप्ट करून घेऊ शकता. तर सेम वे मी तसंच केलं. सुरुवातीला मी अल्ट्रा स्विमिंगमध्ये माझं ट्रेनिंग करून घेतलो. म्हणजे 5 किलोमीटर, ॲटलीस्ट 5 किलोमीटर तरी मी करूया असं. नंतर रनिंगचं म्हणजे 100 किलोमीटर आणि सायकलिंगचं पण 200-300 किलोमीटर हे मी ट्रेनिंग सुरू केलं. आणि जेव्हा मी आयर्नमॅन फिनिश केलो, तेव्हा मला असं कळालं की हॉकमॅन म्हणून पण एक इव्हेंट असते. आणि ते हॉकमॅन म्हणजे 15 किलोमीटर स्विमिंग आणि 400 किलोमीटर सायकलिंग आणि 100 किलोमीटर रनिंग. हे हिली एलिव्हेशन खूप असते त्याच्यामध्ये. त्यामुळे ते हॉकमॅन 3 दिवसाची होतं. बरं. टोटल एक 45 तासाची ते कट ऑफ टाईम असते. आणि मी ते 40 तासांनी केलं होतं. त्यामुळे मला हॉकमॅन म्हणून मला एक पदवी पण मिळालं. त्याच्यानंतर ते हॉकमॅन क्वालिफिकेशन साठी डेकामॅनला ते चूज केलं आहे मी.
आणि त्यांनी ॲक्सेप्ट पण केलं त्याला. बर आणि नंतर मी जेव्हा हॉकमॅन झालो आणि क्वालिफिकेशन पण झालं, मग डेकामॅनचं मी तयारी सुरुवात केलो. त्याला त्याला 1 वर्ष मला लागलं. बर हॉकमॅनपासून डेकामॅन. डेकामॅन. ओके. पण ह्याचं ट्रेनिंग तुम्ही रोज किती तास करायचा? म्हणजे आणि या ट्रेनिंगमध्ये नक्की काय-काय इन्व्हॉल्व्ड असतं? म्हणजे आज समजा एखाद्याला इच्छा असेल, की या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची आहे. कशी सुरुवात करायची? काय-काय ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं? आणि मुळात तुम्हाला कोचची गरज असते का? हे तुम्ही इंडिपेंडेंटली करू शकता? ह्याच्यामध्ये 2 भाग आहे. नॉर्मल एक आयर्नमॅनमध्ये 12-13 वीकली तास आम्ही प्रॅक्टिस करावं लागते एक आयर्नमॅनात. जेव्हा तुम्ही हे अल्ट्रा ट्रायथलॉन म्हणतात त्याला. अल्ट्रा ट्रायथलॉन जे तुम्ही करता, ह्याच्यामध्ये ब्लॉक वाईज ट्रेनिंग मी अडॉप्ट करून घेतो. म्हणजे काही समजा तुमची 12 महिन्यानंतर तुमचा रेस आहे. पहिला एक 3 महिना आम्ही स्विमिंग ब्लॉक म्हणून अडॉप्ट करतो आणि सध्यामध्ये एक क्रॉस ट्रेनिंग म्हणून सायकलिंग करून घेतो. मग नंतरचं 2-3 महिन्यांमध्ये सायकलिंग ब्लॉक म्हणून अडॉप्ट करतो. त्याच्यामध्ये रिकव्हरी म्हणून वापस स्विमिंग एक हे असते. सेम एक रनिंग ब्लॉक. असं पहिला एक 6 महिना आम्ही ब्लॉक ट्रेनिंगमध्ये आपलं शरीर प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्सला अडॉप्ट करून बरं. घेतो. त्यासाठी लागणारा डाईट, त्यासाठी लागणारा किती आम्हाला रिकव्हरी करायला पाहिजे, हे सगळं आम्हाला ते ब्लॉक ट्रेनिंगमध्ये कळतंय. नॉर्मली आता कोचच्या विषयी, जेव्हा कोच 100% लागणारच आहे. एकतरी मूळ म्हणजे भारतात असा व्यक्ती नाही आहे की हे 2 आयर्नमॅन सलग कोणी आता सध्या केलेलं नाही आहे. त्यामुळं आम्हाला कोच भारतामध्ये कोच असं भेटू शकत नाही आहे. परंतु जेव्हा मी हे डेकामॅनचा विषय आलं, मी मग थोडं अब्रॉड सर्च केलो, कोण मिळणार आहे का आम्हाला? आणि गाईडन्स म्हणून अगोदर ज्यांनी फिनिश करतात ना, त्यांचं आम्ही गाईडन्स घेऊन थोडं माझं ट्रेनिंग मी करत होतो. बरं. आणि भारतात म्हणजे मॅक्झिमम आयर्नमॅनसाठी कोच मिळतात आणि हे डेकामॅनला वगैरे कोच नाही आहे. स्वतःची तयारी करावी लागते सगळे. म्हणजे तुम्ही परदेशात गेलेला, तुम्ही 11 दिवसांमध्ये डेकामॅन फिनिश केली. तो अनुभव कसा होता तुमचा? ते तरी मूळतः खूप कष्टकार अनुभव असं मी म्हणू शकतो. काही की एकतरी जाणं एकटं होतं मी. म्हणजे माझ्याबरोबर क्रू मेंबर कोणी नव्हतं. मी एकटं आणि एक सायकल घेऊन गेलो होतो. ते तरी बिగ్గेस्ट चॅलेंज मला होतं. आणि माझ्याबरोबर अजून 10 लोकं होतं. वेगवेगळ्या कंट्रीकडून आलेलं होतं. त्यांचं एक कंप्लीट टीम असते. म्हणजे एक ॲथलीट म्हणून त्यांनी इंडिव्हिज्युअल, त्याच्याबरोबर एक फिजिओथेरपी असते, त्याच्याबरोबर एक डॉक्टर असते, त्याच्याबरोबर एक टेक्निशियन असते सायकलिंगला वगैरे. असं एक 5-6 लोकांची त्यांची एक टीम असते आणि कुक पण असते त्यांच्यासाठी. म्हणजे हे 11 दिवसाची सलग न झोपता करणं म्हणजे खूप अवघड गोष्टी आहे. त्यामुळे एक टीम लागत असते आणि मी गेलेलो एकटं. त्यामुळं मला थोडं खूप त्रास झालं. तरी पण मी ॲडजस्ट करून गेलो. घरातूनच मॅक्झिमम माझं जो डाईट आहे घरातून बनवून घेऊन गेलो होतो मी. त्यामुळं तिथं स्विमिंग आणि सायकलिंग ह्याच्यामध्ये मी जो घरातनं बनवून घेऊन गेलो होतो ना, तेच मी खाल्लं होतं. आणि लिक्विड कार्बोरन्सवर मी जास्त भरोसा ठेवलेला. लिक्विड कार्बोहायड्रेट असते ना, सॉलिड थोडं एवढं 2-3 दिवस सलग हे एन्ड्युरन्स असल्यामुळं सॉलिड पचत नाही आहे. त्यामुळे आम्ही लिक्विड कार्बोरन्स घ्यावं लागते. बरं. आणि तसं सेम काही 3-4 दिवसानंतर एक आम्हाला इंडियन कुक मिळालं तिकडे. आम्ही त्याला थोडं हायर केलो. काही इंडियामधला आपला जो मित्र आहे त्यांनी सपोर्ट केला त्या सर्च करायला. मग 4थ्या दिवसपासून थोडे आपलं इंडियन जेवण मला म्हणजे मिळायला सुरुवात झालं. मग थोडं डाईट पण कंप्लीट झालं. ट्रेनिंग तरी माझं एवढं कॉन्फिडन्स होतं की मी रेस कंप्लीट करतो. परंतु मूळ म्हणजे डाईट चांगला असायला पाहिजे त्या 10 दिवसामध्ये. मग तुमचं रिकव्हरी पण सेम डे होते आणि कंटिन्यूअस तुम्ही ॲक्टिव्ह मोडमध्ये असता. झोपत नाही आहे. झोप खूप येत असते. तरी पण तुम्हाला करावं लागते. म्हणजे हे 11 दिवस विदाऊट झोप तुम्ही मी पूर्ण 11 केलं? दिवस झोप असं म्हणू शकता पॉवर नॅप. हां. मधी-मधी 24 तासात 1-2 वेळा पॉवर नॅप तुम्ही बरं. बसला-बसला एक 15 मिनिट वगैरे पॉवर हं. नॅप घेऊ शकता. तसं आम्ही पॉवर नॅप घेतलेलं. असं बरं. सगळं मिळून 11 दिवसात मला वाटते सगळं मिळून एक 2-3 तास झोपले असेल. अच्छा. असं सलग कंटिन्यू 2-3 तास नाही. ओके. 10 मिनिटं, 15 मिनिटं हं. असं पॉवर नॅप घेतलेलं आहे. बरं. एक दिवस पूर्ण नाही झोपलेला आहे. हं. असं पण झालेलं आहे. आणि तिथल्या वेदरला म्हणजे तिथल्या वेदरची तुम्हाला ऑलरेडी माहिती होती का त्या वेदरचे पण काही चॅलेंजेस होते? जेव्हा हे मोठा रेस असतो आम्ही अगोदर 6 महिना अगोदरच आम्ही प्रिडिक्ट केलेला असतो. त्यांचा ऑर्गनायझरला वेदर त्या महिन्यामध्ये कसं असते वेदर, काय थंड असते आणि वातावरण हीट असते, पाऊस असते, सगळं आम्ही कलेक्ट करून डाटा त्याच्या अनुसार आम्ही ट्रेनिंग केलेलं असते. फॉर एक्झाम्पल तिकडं थंड आता 8 डिग्री 8 डिग्री थंड होतं आणि आपल्याकडं 8 डिग्रीचं थंड नाहीच आहे. काहीच नाही आहे. आपल्याला मिळत नाही. 12 डिग्री पर्यंत जाऊ शकतं पाणी सकाळी-सकाळी.
आणि ते पण आपल्या पुण्यामध्ये एवढं 12 डिग्रीचं पाणी मिळत नाही. त्यामुळं आम्ही अर्ली मॉर्निंग स्विमिंग जास्त आम्ही प्रिपेअर केलेलो. आणि सेम सायकलिंगमध्ये पण तसंच वेगवेगळं एकदा पाऊस आला तर मग सायकलला मी जात होतो. ऊन खूप असेल तर मग सायकलला जात होतो. असं वेगवेगळ्या कंडिशनमध्ये आम्ही स्वतः ट्रेनिंगला जात होतो. असं नाही की फक्त एकदम पाऊस नाही तेव्हाच मी ट्रेनिंग करू असं वगैरे काही नाही आहे. काही वेळा बकेटमध्ये पाणी पाय ठेवून एकदम नरम करून काय म्हणता तुम्ही मऊ करून मग पण रनिंग गेलेलं पण आहे. असं वेगवेगळ्या पद्धती ट्रेनिंग पण केलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे. पण आता नॉर्मली लोकांचा असा प्रॉब्लेम होतो, की मलाही काही अशा गोष्टी ऐकून, बघून इन्स्पिरेशन मिळतं. मलाही फिटनेस जर्नी सुरू करायची इच्छा होते. तर पण त्याची सुरुवातच होत नाही, कारण वेगवेगळी कारणं दिली जातात. ऑफिसच आहे, जॉब आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तर एखाद्याला फिटनेस जर्नी सुरू करायची असेल, तर त्याने काय पहिली गोष्ट केली पाहिजे? मी हे सांगू इच्छितो, की सगळ्यांना जेव्हा फिटनेस जर्नी मी स्टार्ट करणार आहे, हे तुम्ही प्रयत्न करू नका, की पहिल्या दिवशी मी 5 किलोमीटर पळणार आहे. असं होऊ शकत नाही. आणि काही तुमची फिटनेस जर्नीमध्ये एंट्री करताना अगोदर असेसमेंट करून घ्या, की तुमचं शरीर कसं आहे, तुमच्या शरीरामध्ये काय फिटनेस लेवल आहे. काही ब्लड मार्कर्स म्हणजे जो आमचं ब्लड टेस्ट आम्ही नॉर्मली सायंटिफिक वेने बघायची असेल, तर ब्लड टेस्ट करून आम्ही घेतो. म्हणजे काय कमतरता काय आहे. आणि त्यानुसार एका ॲडवायझरला घेऊन नाहीतर एका कोचकडे जाऊन तुम्ही स्टार्ट करू शकता, की नॉर्मली तुम्ही वॉकिंग स्टार्ट करणार आहे. कुठल्याही ॲक्टिव्हिटीज फिटनेस, एंड्युरन्स, सायकलिंग, स्विमिंग, रनिंग काय आम्ही सुरू करू शकतो. त्याच्यानुसार तुम्ही स्टेप घेऊ शकता पुढं. पण एखाद्याला फिट राहण्यासाठी जिमचीच गरज असते का तो घरच्या घरी काही होम वर्कआउट करून सुद्धा फिट राहू शकतो? असं नाही जिम गरजेचं आहे असं मी म्हणू शकत नाही. काही घरात ती बॉडी वेटचं स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळं खूप फिटनेस येऊ शकतं. फक्त जिममुळं खूप लवकर येईल आणि बॉडी वेट ट्रेनिंगमुळं थोडं लेट येईल. लेट म्हणजे उशिराने येऊ शकते फिटनेस. परंतु फिटनेस विदाऊट जिमच पाहिजे असं काही नाही आहे. आम्ही स्वतः घरामध्ये पण आम्ही नॉर्मल बॉडी वेट ट्रेनिंगनी करू शकतो. बरं. म्हणजे मला समजा स्वतःसाठी फिटनेस प्लॅन बनवायचा असेल एखाद्याला, की मला घरीच 1 तासाचा प्लॅन बनवायचा आहे. तर मी काय-काय इन्क्लूड केलं पाहिजे? म्हणजे आपण खूप ऐकतो, की स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेचं असतं किंवा मग तुम्ही कार्डिओ करा किंवा तुम्ही फ्लेक्सिबिलिटीवर फोकस करा, योगा करा. खूप वेगवेगळे ॲस्पेक्ट ह्याच्यामध्ये असतात आणि यातनं कळत नाही, की मी काय-काय घेऊन काय-काय केलं पाहिजे. तर मी कसा प्लॅन स्वतःचा डिझाइन केला पाहिजे? हे खूप महत्त्वाची प्रश्न आहे. का म्हणजे एका तास म्हणजे 60 मिनिटं आपल्याकडे असते. त्याच्यामध्ये काही एक 3-4 महत्त्वाचे पॉइंट आहेत. तुम्ही वॉर्मअप व्यवस्थित करायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला थोडा वॉर्मअप करायला पाहिजे आणि तुम्ही काही कार्डिओ एक 10-15 मिनिट कार्डिओ एक्सरसाइज करायला पाहिजे. कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे मग आम्ही लहानपणी पी-टी वगैरे करत होतो ना, हां. त्याच्याने पण आम्ही कार्डिओ एक्सरसाइज करू शकतो. त्याच्यानंतर काही बॉडी वेटचं स्ट्रेंथ ट्रेनिंग एक 10-15 मिनिटं आम्ही करू शकतो. नेक्स्ट एक हळू जॉगिंग तुम्ही एक 10 मिनिट जॉगिंग करून तुम्ही पाहू शकता, की मी करू शकतो काय नाही करू शकत. नाहीतर जॉगिंग होतच नाही म्हणजे ब्रिस्क वॉक करू शकतो, पॉवर वॉक करू शकतो आणि वॉर्मअप स्ट्रेचिंगने असं एंड करून एक गोष्टी सुरुवातीपासून वॉर्मअप, कार्डिओ, वॉकिंग, ब्रिस्क वॉक, नंतर कूल डाऊन, नंतर स्ट्रेचिंग असं तुम्ही 1 तासांमध्ये एक प्लॅन बनवू शकता. बरं. म्हणजे चालणं, धावणं, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा कार्डिओ हं. ह्याच्यापैकी सगळ्यात जास्त काय गरजेचं असतं? का हे सगळंच गरजेचं असतं? हे एकावर डिपेंडेंट आहे. का म्हणजे आपला जो कार्डिओ करण्यासाठी लागणारचं मसल आहे, म्हणजे जो आम्ही मसल म्हणतो ते लेग मसल. लेग मसल आपलं चांगलं असेल तरच आम्ही कार्डिओ व्यवस्थित करू शकतो. नाहीतर कार्डिओ करू नाही शकत. त्यामुळे लेग मसलसाठी आम्ही थोडा हलकासा स्ट्रेंथ ट्रेनिंग करावं लागते. बरं, ॲट लीस्ट आपलं वेट ते सस्टेन करायला पाहिजे. एवढं तरी आम्ही निदान स्ट्रेंथ ट्रेनिंग करावं लागते. बरं. मगच आम्ही हे कार्डिओ ॲक्टिव्हिटी करू म्हणजे शकतो. या सगळ्या एकमेकांशी लिंक आहेत. सगळे एकमेकांनी लिंक आहे. बरं. तुम्ही फक्त विदाऊट वॉर्मअप आणि विदाऊट स्ट्रेचिंग हं. आणि फक्त मी कार्डिओ आणि स्ट्रेंथ करतो हे पण चालणार नाही. अच्छा. काही मोबिलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी खूप गरजेची आहे शरीराला. बरं. नाहीतर मग इजा होऊ शकतो. ओके. हं. बऱ्याच जण असं म्हणलं जातं, की चालणं हा काही व्यायाम प्रकार नाहीये. म्हणजे चालण्याने काही व्यायाम होत नाही. धावा तुम्ही. तर चालणं आणि धावणं याच्यात काय फायदेशीर सगळ्यात जास्त आहे? फक्त चालणं आणि धावण्यामध्ये बघा, कसं आहे ॲट आम्ही 30 मिनिट नाहीतर 60 मिनिट हे एवढं आम्ही कार्डिओ एक्सरसाइज करायला पाहिजे रोज. तुम्ही चालणं इज द फर्स्ट स्टेप. तुम्ही सुरुवात करा चालणं आणि नंतर हळू प्रोग्रेस करा थोडा ब्रिस्क वॉकनं. नंतर प्रोग्रेस करा पॉवर वॉक. नंतर तुम्ही हळू रनिंगने सुरुवात करा. त्यामुळे काय होते रनिंगने जास्त कॅलरी बर्न होते हं. आणि वॉकिंगने थोडं कमी कॅलरी बर्न होते. त्यामुळे लोकं म्हणतात, की मी
5 वर्ष 6 वर्षाला वॉकिंग करतो, माझं वेट काही कमी होत नाही. हं. असं नाही की ते व्यवस्थितप्रमाणे केलं तर ना मग ते वॉकिंगमध्ये पण आम्ही करू शकतो वेट लॉस. असं नाही की फक्त रनिंगच करून वेट लॉस असं करणं असं काही नाही आहे. वॉकिंग करून सुद्धा आम्ही वेट लॉस कमी करू शकतो. बरं. आयडियली चालायचं कसं? म्हणजे कारण की आपण चालतो जनरली आम्ही बघतो की सकाळी मॉर्निंग वॉकला बरेच जण बाहेर पडलेले असतात. हं. गप्पा मारत जात असतात, कोणी फोनवर बोलत जात असतं, कोणाचं पोश्चर ठीक नसतं. हं. तर आयडियली चालायचं कसं? नॉर्मली आम्ही जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो ना, आपलं जो काय म्हणता तुम्ही ड्रेस जो आहे ड्रेस आम्ही व्यवस्थित असायला पाहिजे. लूज नसायला पाहिजे. टाईट थोडाफार स्किन टाईट वगैरे असेल, टी-शर्ट वगैरे असेल तर खूप छान आहे. म्हणजे तुम्ही घाम यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा चालता ना ॲटलीस्ट घाम यायला पाहिजे. निदान एक तुम्ही 10, 15, 20 मिनिट चाललं ना तर थोडा तरी घाम यायला पाहिजे. तरच तुमचं ते कॅलरी बर्न होते. नाहीतर एकदम स्लो वॉक म्हणजे 1 किलोमीटर 15 मिनिट, 16 मिनिट असं तुम्ही चाललं ना मग त्यावेळी ते काही फायदेशीर होत नाही शरीराला. ॲटलीस्ट एका मिनिटामध्ये 115 स्टेप तुम्ही ठेवायला पाहिजे. चालनामध्ये पण, वॉकिंगमध्ये. तेवढं तुम्ही चाललं ना, मग एक अर्धा तासात आणि आम्हाला लमसम एक चांगला कॅलरी बर्न होऊ शकते. नॉर्मली सगळेजण 80-90 स्टेप ठेवतात आणि त्याच्याने काही होत नाही. त्याच्यानंतर कधीच न धावलेल्या माणसाने धावायची त्याला सुरुवात करायची असेल, तर त्याचे टप्पे कसे असले पाहिजेत? का सुरुवात सगळ्याची बेसिक रनिंगपासूनच होते? नाही, बेसिक रनिंगपासून होत नाही आहे. आम्ही ॲज अ कोच आम्ही असेसमेंट करतो. त्याचं काय प्रॉब्लेम काय आहे? त्याला बी-पी वगैरे आहे का? त्याला म्हणजे शुगर वगैरे आहे का? हे सगळं आम्ही अॅनलाईज करतो. त्याच्यावरती आम्ही स्टेप घेतो की ह्याला रनिंगपासून सुरू करायचं आहे, ह्याला वॉकिंगपासून सुरू करायचं आहे. आम्ही नाहीतर मग आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने पण सुरू करतो. 2 मिनिट धावणं, 1 मिनिट वॉकिंग करणं आणि 4 मिनिट धावणं, 2 मिनिट वॉकिंग करणं. असं वेगवेगळ्या टप्प्याने आम्ही सुरुवात करून त्यांना आम्ही घेऊन जातो. बरं. रनिंगचे काय असे हेल्थ बेनिफिट्स आपल्याला बघायला मिळतात? रनिंगने खूपच हेल्थ बेनिफिट आम्हाला बघायला मिळते. एक तरी तुमचं लाईफस्टाईल चेंज होते. तुम्ही सकाळी लवकर उठेल आणि हे तुमचं शुगर लेवल म्हणा, बी-पी, ब्लड प्रेशर म्हणा आणि तुमचं स्ट्रेस लेवल म्हणा. रनिंग एक असं म्हणायला जातं की ते एक मेडिटेशन आहे. बरं. ते मेडिटेशन होते. कूल माइंड आम्हाला सकाळी-सकाळी भेटते आणि पूर्ण दिवस आपला चांगला होऊ शकते. त्यामुळे रनिंग खूप चांगल्या गोष्टी आहे. बरं. त्याच्यानंतर खूप कॉमनली प्रश्न विचारला जातो, की मोस्टली व्यायाम करण्यामागे लोकांचा एक स्वार्थी हेतू असतो, की मला फक्त वजन कमी करायचं आहे किंवा मला बेली फॅट कमी करायचं आहे. तर बेली फॅट कमी करणं हे एवढं अवघड काय आणि ते योग्य वर्कआउटने कसं कमी करायचं? ते बेली फॅट कमी करणं म्हणजे इन फिटनेसमध्ये आहे ना, स्पॉट रिडक्शन गोष्टी असं काही नाही आहे. म्हणजे मी ह्या स्पॉटला मी कमी करतो, ह्या स्पॉटला कमी करतो असं नाही आहे. फक्त एवढंच की तुमचं ह्याचं बेली फॅट म्हणजे काय आहे, आपलं लाईफस्टाईल आहे. आपलं लाईफस्टाईल म्हणजे आम्ही काय खातो, आपलं जेवण पद्धती काय आहे, आपलं डाईट न्यूट्रिशन काय आहे, हे सगळं त्याच्यावरती ठरलेलं आहे. फक्त आम्ही सकाळी 1 तास आम्ही फिटनेसमध्ये घालवतो, पण दिवसभर मी काही पण खातो. कसं पण माझं लाईफस्टाईल आहे, ह्याच्याने काही चेंज होणार नाही आहे. तुमचं बेली फॅट कसं आहे तसंच राहणार आहे. म्हणजे 70% डाईट आणि न्यूट्रिशन, 30% आपलं फिटनेस हे डिपेंड आहे तुमच्या बेली फॅटवरती. आणि बेली फॅट साधारणतः कमी करण्यासाठी ना आपलं कॅलरी डिफिशिएट म्हणून एक टर्म आहे. ते कॅलरी डिफिशिएट करत आम्ही व्यवस्थित ट्रेनिंग केलं ना मग बेली फॅट कमी होऊ शकतो. असं समजून घ्यायचं नाही की मी आज सुरुवात केलो, माझं 10 दिवसांनी कमी व्हायला पाहिजे. हे गोष्टी नाही आहे. बरं. वेट लॉस करताना मोस्ट कॉमनली अशी कुठली चूक लोक करतात? वेट लॉस करताना चूक म्हणजे उपवास राहणं. ही मोठी चूक आहे. मी फास्टिंग करून मी वेट लॉस करतो. होईल 3-4 किलो होते 1 आठवड्यामध्ये. परंतु परत 1 आठवड्याने ते तेवढंच वेट परत येणार आहे. का ते वेट लॉस झालेलं असते ते फक्त वॉटर लेव्हल कमी झालेलं असते. त्यामुळं नंबर 1 म्हणजे चूक करतात उपवासनी, फास्टिंगनी वेट करणं हे खूप चुकीचं आहे. बरं. वजन कमी करताना सगळ्यात जास्त महत्त्वाचं एक्सरसाइज आहे का डाएट आहे आणि यातला बॅलन्स कसा सांभाळायचा? मी म्हणतो वेट लॉसमध्ये वजन कमी करायला जो पद्धत आहे ह्याच्यामध्ये 70% आपलं डाईट न्यूट्रिशन आहे. 30%च फक्त एक्सरसाइज, फिटनेस ॲक्टिव्हिटीज हे येणार आहे. का म्हणजे आम्ही सकाळी फक्त 1 तास घालून दिवसभर तेवढं कॅलरी बर्न झालं असते. असं त्याच्याने 2-3 पटीने आम्ही कॅलरी इन केले ना मग वेट लॉस होणारच नाही.
त्यामुळे हे डाईट न्यूट्रिशन 70%, 30% फिटनेस एक्सरसाइजेस. पण ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे डाएटचे प्रकार आलेले आहेत, की कीटो डाएट असेल, इंटरमिटंट फास्टिंग, जे लिटरली दिवसातनं फक्त 1 ते 2 वेळाच त्याच्यामध्ये खाल्लं जातं. खूप गॅप पडते आणि ही डाएट आता खूप जणांकडनं फॉलो केली जातात, कारण की हे ट्रेंड्स सोशल मीडियावर पण व्हायरल होतात. वेगवेगळे इन्फ्लुएन्सर सुद्धा प्रमोट करत असतात. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी सध्या कुठलं डाईट चांगलं आहे, कुठलं डाईट वाईट आहे ह्याच्यावरती टिप्पणी नाही नाही करत. परंतु एवढं मी सांगू शकतो, की तुम्हाला कुठलं डाईट सूट होते, म्हणजे तुम्हाला कुठलं डाईट सूट होते, त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळते चांगल्या पद्धतीने, विदाऊट एनी साईड इफेक्ट, आणि तुमचा रिझल्ट मिळायला लागले, मग तुम्ही ते डाईट घेऊ शकतो. आणि डाईट म्हणजे फक्त 1 आठवडा 1 महिन्यासाठी नाही आहे. हे ॲक्च्युअली 3 महिना मिनिमम डाईटची फॉलो करावं लागते. आणि जेव्हा तुम्ही डाईट फॉलो करताना 3 महिन्यानंतर एकदा ब्लड टेस्ट करून घ्या, की त्याच्यामध्ये काहीतरी चेंज झालेला आहे का ब्लड मार्कर्समध्ये. मग ते तुम्हाला डाईट सूट झाले असं समजून घ्यायचं. पण डाएटबद्दल जेव्हा बोलतो, तेव्हा एकतर व्हेज आणि नॉन-व्हेज या दोघांमध्ये मेन वाद असतो, की प्रोटीन नॉन-व्हेजमधनं जास्त मिळतं. बिचाऱ्या व्हेज लोकांचे हाल होतात. तर व्हेज लोकांनी मुळात प्रोटीन कोणकोणत्या सोर्सेसमधनं घेतलं पाहिजे? तुम्ही स्वतःसुद्धा या स्पर्धांमध्ये भाग घेता. तुमचं डाएट कसं असतं? आणि मुळात जर का माझं डाएटमधनं मला इनफ अमाउंट ऑफ प्रोटीन, न्यूट्रिशन्स मिळत नसतील, तर सप्लिमेंट्स किंवा क्रिएटिन वगैरे घेण्याचं प्रमाण लोकांचं असतं. त्याच्याकडे कल असतो. तर या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत का? कसं काय प्रोटीनची नीड कशी फुलफिल करायची? हे खूप महत्त्वाची प्रश्न आहे का, म्हणजे एन्ड्युरन्स ह्याच्यामध्ये डाईट, न्यूट्रिशन हे मेजर रोल प्ले करतं. मी एवढं मोठं रेसमध्ये ना, लोकं सगळेजण थोडं आश्चर्यचकित होतात, की तुम्ही व्हेजिटेरियन आहे आणि सगळं प्रोटीन कसं बॅलन्स करता आणि काय तुमचं डाईट वगैरे असेल असे. हे खूप लोकांनी मला विचारलेलं आहे. म्हणजे मी व्हेजिटेरियन असल्यामुळे ना, मी मॅक्झिमम घरातलं बनवलेलंच मी खातो. म्हणजे घरात मग प्रोटीन अवेलेबल सोर्स काय असते, म्हणजे आपलं जो पनीर आहे, सोयाबीन आहे, टोफू आहे आणि सगळं कडधान्याचं जे हे आहे, भाजी आहे, ते हे मी प्रोटीन सोर्स म्हणून घेतो. आणि नंतर मी जे तळलेले पदार्थ वगैरे असेल तर मी काही खात नाही आहे. शुगर गोष्टी सोडून मी 6 वर्ष झालो. म्हणजे नॉर्मली आम्ही जो खातो ना, तेच ग्लुकोज आहे. ते कार्बोहायड्रेट जो खातो आणि आत शरीरामध्ये जाऊन ते ग्लुकोज कन्व्हर्ट होते. वेगळं असं शुगरी आयटम्स हां. खाणं गरजेचं नाही आहे. बरं. म्हणजे हे व्हेजिटेरियन ह्याच्यामध्ये पण हं. खूप व्हरायटी प्रोटीन आम्हाला मिळते. बरं. म्हणजे नॉर्मली आपलं ओव्हरऑल बघितलं ना हं. कसं असते, एका म्हणजे प्लेट जो आहे, एक हं. बॅलन्स डाईट जो म्हणतो एक प्लेट, त्याच्यामध्ये 30% प्रोटीन असायला पाहिजे. त्याच्यामध्ये 45% तुमचं कार्बोहायड्रेट असायला पाहिजे आणि 20% तुमचं फायबर राहिलेलं फॅट, आणि फॅट जो आहे ना, ते गुड फॅट असायला पाहिजे. हे तुमचं एक बॅलन्स्ड डाईट म्हणून तुम्ही फॉलो करू बरं. शकता. गुड फॅट म्हणजे काय असतं आणि त्याच्यात काय येतं? ते गुड फॅट म्हणजे तुमचं सॅच्युरेटेड ऑइल वगैरे नसते. हं. त्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड ऑइल पण नसते. आणि गुड फॅट जेव्हा तुम्ही घेता, हे हॉर्मोन्सला तुम्हाला बेनिफिट मिळते. मेजरली लेडीज लोकांनी हे डायटिंग आणि हे फास्टिंगमध्ये ना, ते फॅट म्हणून घेत नाही आहे. हे खूप चुकीचं आहे. तुम्ही चांगलं फॅट घ्यायला पाहिजे. गुड फॅट म्हणजे तुमचं येईल, तुमचं स्वीट पोटॅटो वगैरे आहे ना, ते सगळं गुड फॅटो आहे. अवॅकॅडोचं फळ आहे, ते गुड फॅटमध्ये येणार आहे. आणि हे तुम्ही गुड फॅट घ्यायलाच लागते. बरं. म्हणजे हे बरं झालं तुम्ही सांगितलत, कारण की मोस्टली या सगळ्या गोष्टी, की कार्ब्सच नको आता किंवा रोजची पोळी नको मला, कारण त्याच्यामध्ये ग्लुटेन वगैरे आहे. हे प्रमाण खूप आत्ता वाढलेले असतात. त्यामुळे बॅलन्स प्लेट ही अशी असली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जाताना मला असं विचारायला आवडेल, की बऱ्याचदा असं म्हटलं जातं, की महिलांनी वेट ट्रेनिंग करू नये, कारण त्यामुळे त्यांचं शरीर हे बल्की होतं. तर मुळात महिलांनी वेट ट्रेनिंग करावं का? काय हा हे गैरसमज आहे? हे खूप गैरसमज आहे, की महिलांनी वेट ट्रेनिंग करायला नको पाहिजे म्हणून. हं. का, म्हणजे वेट ट्रेनिंग केलं तर एक अजून एक हार्मोन आहे टेस्टोस्टेरोन, टेस्टो जो हार्मोन आहे ना, ते महिलांमध्ये कमी आहे. तुम्ही जेव्हा वेट ट्रेनिंग करता ना, पुरुषांसारखं असं मसल्स बल्की नाही होत. फक्त टोन होते. मसल्सना टोन होते. ह्याच्यावरनं त्यांनी असं बल्क नाही दिसणार आहे. फक्त टोन होईल आणि त्यांचं व्यवस्थित वेट मॉनिटर आणि वेट गेन हे काय म्हणतात ना, हे वेट बॅलन्स होईल त्यांचे, ओके. असं मी म्हणतो. म्हणजे महिला करू शकतात वेट एकदम ट्रेनिंग. 100% वेट ट्रेनिंग करू शकतात बरं. आणि ऑब्झर्वेशनमध्ये करायला ओके. पाहिजे. ओके. सध्या आता नवीन ट्रेंडसुद्धा पॉप्युलर होतोय, तो आहे हायरॉक्स आणि तुम्ही पण हायरॉक्सचे कोच आहात. तर हा ट्रेंड नेमका काय आहे? तो काय एवढा पॉप्युलर होतोय आणि काय हा फॉर्मॅट आहे?
ते हायरॉक्स हे आहे की फिटनेस रेस आहे. हे ग्लोबल फिटनेस रेस म्हणून आता सध्या सगळं अनाऊन्स केलेलं आहे. आणि हायरॉक्स पॉप्युलर का होते म्हणजे हायरॉक्सचं फॉर्मॅट असं आहे की 8 किलोमीटर रनिंग आहे आणि प्रत्येक 1 किलोमीटरचं मध्ये आहे ना, एक फंक्शनल एक्सरसाइज त्यांनी ठेवलेला आहे. म्हणजे 1 किलोमीटर रनिंग, एक एक्सरसाइज, 1 किलोमीटर रनिंग, एक एक्सरसाइज असं पूर्णपणे 8 किलोमीटर रनिंगमध्ये प्रत्येकी एक एक्सरसाइज त्यांनी ठेवलेला आहे. आणि हे पॉप्युलर का होते म्हणजे हे असं त्यांनी रिसर्च करून टार्गेट केलेलं आहे की आत्तापर्यंत ना फक्त मॅरेथॉन लोकांसाठी इव्हेंट होतो. म्हणजे रनर्सला फक्त इव्हेंट होतो. हां. तर पूर्ण बघायला गेले की रनर हे आहे ना, भारतामध्ये एक 2 ते 3 मिलियन लोक रनर्स आहेत ओन्ली. परंतु जिम जाणारे लोक आहे ना ते 18 मिलियनपर्यंत आहे. एवढं डिफरन्स आहे. म्हणजे आतापर्यंत फक्त रनर्स लोकांनाच इव्हेंट होतो आणि ते दर वर्षाला 1500 इव्हेंट होते भारतामध्ये. परंतु हायब्रिड फिटनेस आहे ना असं खूप कमी आहे. 18 मिलियन लोकांना काही इव्हेंट नाही आहे. आणि जेव्हा हे आलं हायरॉक्स आणि हे जिम लोकांना खूप इझी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये कार्डिओ आहे, परंतु जिम लोकांसाठी ते एक इव्हेंट म्हणून त्यांनी करू शकतात. त्याच्यामुळं त्यांचं एक आयडेंटिटी बनतात. नॉर्मली कसं रनर मी मॅरेथॉन पळून आलो. जिम लोकांना असं सांगायला काही नव्हतं. आता मी हायरॉक्स ॲथलीट आहे म्हणून असं सांगतात. त्यामुळे हे खूप प्रसिद्ध झाले की त्यांना एक इव्हेंट मिळाले एक लाँग पॉप्युलेशनमध्ये म्हणजे लार्ज पॉप्युलेशनमध्ये. ओके. यापूर्वी असा क्रॉसफिट एक्सरसाइजेसचा सुद्धा ट्रेंड होता. तर क्रॉसफिट आणि हायरॉक्स ह्यातला फरक काय आहे? मूलतः एक क्रॉसफिट म्हणजे हायब्रिड रेस आहे आणि हे पण एक हायब्रिड रेस आहे. परंतु क्रॉसफिटमध्ये ना खूप स्किल लेवल जास्त लागते आणि हायरॉक्समध्ये एवढं स्किल लेवल नाही लागत. याच्यामध्ये तुम्ही 16 वर्षाची मुलं पण करू शकतात, 70-75 वर्षाची पण एक सिटिझन पण करू शकतात. म्हणजे ह्याच्यामध्ये स्किल लेवल प्रमाणे खूप कमी आहे आणि क्रॉसफिटमध्ये खूप स्किल लागते. असं इझिली कोणी पण जाऊन क्रॉसफिट करू नाही शकत. ओके. पहिल्यांदाच समजा हायरॉक्ससाठी पार्टिसिपेट करायचं असेल, तर साधारण किती महिने ट्रेनिंग करावं तुम्ही आणि काय-काय इन्क्लूड असावं त्याच्यामध्ये? तुम्ही फिटनेस जर्नीमध्ये असेल तर मला वाटतं एक 12 वीकमध्ये तुम्ही करू शकता हायरॉक्स. एक 12 ते 16 वीकमध्ये सफिशियंट हायरॉक्स फिनिश करू शकता. कारण की हायरॉक्समध्ये ना असं कट ऑफ टाईम नाही आहे. म्हणजे असं मॅरेथॉन म्हणजे कसं कट ऑफ टाईम असते एक 6 तास फुल मॅरेथॉनला कट ऑफ आहे. असं हायरॉक्सला कट ऑफ टाईम नाही आहे. तुम्ही 1 तासात जो जो फिटनेस माणूस आहे ते 1 तासामध्ये फिनिश करतात आणि तेच जो रिक्रिएशनल हायरॉक्स ॲथलीट आहे ते 3 तास पण घेतात. म्हणजे हे नाही आहे कट ऑफ टाईम नसल्यामुळे ना तुम्ही हायरॉक्स इझिली करू शकता एक 12 आठवड्यामध्ये. बरं, ओके. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे फिटनेसमधले ट्रेंडच आहेत नाही म्हटलं तरी. म्हणजे पूर्वी क्रॉसफिट होतं, आता आयर्नमॅनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीचे आलेले आहेत आणि आता हायरॉक्स लेटेस्ट आलेत. हे जे असे वेगवेगळे इव्हेंट्स होतात किंवा काय म्हणतो आपण वेगवेगळे फॉर्मॅट्स या इंडस्ट्रीमध्ये येतायत, इव्हॉल्व होतायत. हे का गरजेचे आहेत? यामुळे फिटनेस इंडस्ट्री कशी बदलतीये? म्हणजे आपलं जो पॉप्युलेशन आहे, तुम्ही ओव्हरऑल पॉप्युलेशन बघितलं तर प्रत्येकी इंटरेस्टवर, त्यांच्या फॅशनवर त्यांनी ठरवतात. मी आयर्नमॅन जाऊ का? मी मॅरेथॉन पळू का? मी हायरॉक्स करू का? हे जो आहे ना, हे फॅशन आहे. आणि काही ह्याच्यामध्ये पण लागणारा जो खर्च आहे, त्याचे पण असं नाही की सगळ्यात सेम आहे. ह्याच्यामध्ये रनिंगमध्ये काय होते, एक नॉर्मल माणूस पण आम्ही रनिंग करू शकतो. असं नाही की त्याच्यामध्ये एवढा खर्च आहे. त्यामुळे ते कॅटेगरी काही मीडियम लेवल कॅटेगरी रनरमध्ये पण जाऊ शकता आणि आयर्नमॅन म्हणजे एक कॅटेगरी वेगळा आहे. त्याला खूप खर्च आहे. त्यामुळं आयर्नमॅन करायचं एक कॅटेगरी वेगळा आहे. रनर्स मॅरेथॉन करणारे एक कॅटेगरी वेगळा आहे. हायरॉक्समध्ये तिन्ही कॅटेगरीचे लोकं आहे, ते फक्त हायरॉक्स करू शकतात. बरं. मला ह्याचा खर्च आयर्नमॅन स्पर्धांचा तुम्ही काय सांगाल? म्हणजे किती असतो साधारण? म्हणजे स्पर्धेची फी आणि वैयक्तिक आपल्याला पार्टिसिपेट करायचं असेल, तर ट्रेनिंगपासून सगळा साधारण असा किती खर्च येतो त्याला? तर नॉर्मली सध्या ना फुल आयर्नमॅन हे आहे ना, हे भारतात नाही आहे. बरं. म्हणजे फक्त भारतात एक हाफ आयर्नमॅन म्हणून होतात, ते पण गोवामध्ये होते. आणि त्याचं जो फीज आहे, 50,000 ते 55,000 रुपये फक्त फीज आहे. हं. आणि ट्रेनिंग साठी 1 वर्ष काढावं लागते. ते ट्रेनिंगचं सध्या महिन्याला एक 10,000 ते ट्रेनिंग फीज वगैरे आहे. म्हणजे ते 1,00,000 रुपये तुम्ही पकडा आणि 1,00,000 ते आणि 55 आणि जे सायकल आहे ना, सायकल पण कॉस्टली आहे. ते पण एक 1,50,000 2,00,000 पर्यंत सायकल घ्यावं लागते आणि त्याचं गिअर्स आहे म्हणजे
लागणारा स्विमिंग कॉस्ट्यूम म्हणा, लागणारा रनिंग कॉस्ट्यूम म्हणा, ह्याचं सगळं खर्च म्हणून एक आयर्नमॅनसाठी एक 5 लाखपर्यंत खर्च आहे. बरं. म्हणजे हा खर्च बघितला तर त्या तुलनेमध्ये हायरॉक्स कमीमध्ये पडतं खूप आपल्याला. कमीमध्ये पडते. ओके, ग्रेट. त्याच्यानंतर एन्ड्युरन्स स्पोर्ट्स हे माणसाला मानसिकदृष्ट्या कसे स्ट्राँग बनवतात? कारण आपण असं म्हणतो, की तुम्ही शरीर कमवा, त्याचा परिणाम ऑफकोर्स तुमच्या मेंटल हेल्थवर, मानसिक स्वास्थ्यावर होतो. तर या सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमुळे आपलं डेली लाईफ कसं बदलतं? हां, हेच खूप चांगलं तुमचा प्रश्न आहे. का म्हणजे एन्ड्युरन्स करायच्या अगोदर तुमचं लाईफस्टाईल एक आळशी मोडमध्ये असते. सकाळी उठत नाही आहे आणि रेग्युलर तुमचं डाईट पण चांगलं नसते आणि तुमचं स्ट्रेस लेवल पण खूप वरती असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही एन्ड्युरन्स घेऊन येतात तुमच्या लाईफमध्ये, त्यावेळी असं घडतात की एन्ड्युरन्स म्हणजे एक रनिंग म्हणा, सायकलिंग म्हणा आणि स्विमिंग म्हणा, तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागते. आणि सकाळी लवकर उठायला तुम्ही प्रिपरेशन करता. त्याचा 1 दिवस अगोदर तुमचं डिसिप्लिन तुमचं वाढणार आहे, की कधी आम्ही जेवायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ना तुम्ही घरात हे सांगता, की मला हे जेवायला हे पाहिजे, ते पाहिजे. तुमचं लाईफस्टाईल पण चांगला होईल आणि तुमचं त्या एन्ड्युरन्ससाठी एक ठराविक कोच तुम्हाला सांगेल, की ॲटलीस्ट तुम्ही 6 आणि 7 तास नाहीतर 8 तास तुम्हाला झोपायला पाहिजे. त्यामुळे तुमचं झोप पण चांगलं होते. ह्याच्याने तुमचं डिसीजेस जो आहे येणार आहे, ते सगळं कमी होणार आहे आणि चांगलं न्यूट्रिशन तुम्ही घेता. ते न्यूट्रिशनमुळं तुमचं जो बायोमार्कर्स आहे हे पण चांगलं होते. हे गोष्टीमुळं तुमचं एक चांगलं लाईफस्टाईल तुमचं बनवते आणि स्ट्रेस लेव्हल खूप कमी होते आणि ते एन्ड्युरन्स खूप महत्त्वाची एक म्हणा की ते एक आपल्यासाठी अमृत आहे. वयानुसार व्यायामामध्ये बदल कसा करायचा? ते हे वयानुसार बदल करावाच लागते. का म्हणजे आपलं जो शरीरामध्ये जो बोन स्ट्रेंथ आहे, हे वयानुसारच आहे. म्हणजे नॉर्मल फिट जो आहे 25 ते 35 लोकं खूप फिट असतात आणि एन्ड्युरन्समध्ये 35 ते 45 लोकं आहे ना, हे एन्ड्युरन्समध्ये खूप फिट असतात आणि 45 ते जो 55 आहे मेंटली खूप स्ट्राँग असतात. बरं. आणि हे प्रत्येक कॅटेगरीमध्ये ना एक वेगवेगळं फिटनेस तुम्हाला इन्क्लूड होत जाते. जेव्हा 55चं लोकं 100 किलोमीटर पळू शकतात. परंतु 25 वयाची जो माणूस आहे ते 100 किलोमीटर पळू नाही शकत. परंतु त्यांचं मेंटल स्ट्राँग एवढं नसते. त्यामुळं हे वयानुसार तुमचा फिटनेस पण चेंज होते. महिलांसाठी कोणते एक्सरसाइजेस आयडियली तुम्ही रेकमेंड कराल? ते नॉर्मली महिलांसाठी मी हे सांगतो, की कार्डिओ हे खूप छान आहे. म्हणजे हे कार्डिओ एक्सरसाइज करायला पाहिजे. कार्डिओसोबत थोडं ट्रेनिंग हे दोन्ही कॉम्बिनेशननी केलं ना, त्यांचं फिटनेस खूप वाढेल. बरं. लहान मुलांमध्ये म्हणजे हल्ली स्क्रीन टाईमसारखे खूप इश्यूज आहेत, की लहान मुलंसुद्धा मोबाईलवरती असतात. त्यांचाही स्क्रीन टाईम वाढलेला असतो. त्यांना जर का आपल्याला सुरुवात करायची असेल, फिटनेस त्यांना गोडी लावायची असेल आत्तापासूनच, लहान वयापासून, तर मुळात पालकांनी काय केलं पाहिजे? तर पालकांना हे करायचं आहे, की मोबाईलला द्यायचं नाही आहे. परंतु संध्याकाळी नाहीतर सकाळी त्यांना फक्त ग्राउंडला सोडायचं आहे. बाय नॅचरल मुलांच्याकडं हे असते, की त्यांचं कार्डिओ फिटनेस बाय नॅचरल आलेलं असते. त्यामुळे त्यांचं रोजचं पळणं आणि रोजचा व्यायाम फक्त तुम्ही ग्राउंडवरती जाऊन सोडा, त्यांनी ऑटोमॅटिक त्यांचं ते खेळायला सुरुवात करतात. त्याला शिकवायचं काही गरज नाही. फक्त कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्ससाठी तुम्हाला शिकवायचं गरज आहे. खेळण्यासाठी त्यांना शिकवायची काही गरज नाही आहे. सध्या तुम्हाला भारतीय लोकांसाठी फिटनेसमधला कोणता मोठा इश्यू वाटतो? इश्यू आहे की लोक रिझल्ट खूप लवकर बघायला प्रयत्न करतात. म्हणजे मला फक्त 1 आठवड्यातच मला 10 किलोमीटर पळायचं आहे. मला 1 आठवड्यात 5 किलो वजन कमी करायचं आहे. हे जो रिझल्ट बघणं आहे ना, हे खूप चुकीचं आहे. आणि म्हणजे मूळतः हे त्यांचं एक काय म्हणतात ते एक डिसएडव्हांटेजच ठरेल त्यांना, की नंतरनं 1 आठवडा होणार आहे, त्यांचं 1 किलो 2 किलो पण कमी होणार नाही आहे. त्यामुळे ते डिमोटिव्हेशन होऊन जातात. दुसऱ्यांची कंपेअर करायला सुरू करतात. हे सोडायला पाहिजे. स्वतःचा प्रोसेस फॉलो करून त्यांनी पुढे फिटनेसवरती पाऊल ठेवले, की मग चांगलंच होईल बरं. नक्की. मी शेवटच्या आपल्या टप्प्याकडे येते, जो की आहे आपला रॅपिड क्वेश्चन्स आहेत काही-काही. त्याच्यानंतर मी अजून एक शेवटचा प्रश्न घेते. तर सुरुवातीचा पहिला प्रश्न आहे, की वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणता एक सल्ला आपल्या ऑडियन्सला द्याल? कार्डिओ, ओके. बेली फॅट कमी करण्यासाठी काय करायचं? डाएट एंड न्यूट्रिशन. ओके. रनिंग सुरू करण्यासाठी काय करायचं? वॉकिंगपासून सुरू करा. सप्लिमेंट्स खरंच गरजेची असतात का? हे डिपेंड ऑन तुमचं ब्लड पॅरामीटर्स. ओके. कोणत्या टेस्ट करून घ्याव्या फिटनेसमध्ये येण्यापूर्वी? विटॅमिन B12 आणि विटॅमिन D3 आणि तुमचं आयर्न.
ओके. जिम की वॉकिंग किंवा होम वर्कआउट्स? बॉडी वेट एक्सरसाइज. ओके. फिटनेसमध्ये कोणती एक सवय तुम्ही स्वीकारली पाहिजे? सकाळी उठणं. ओके. शेवटचा प्रश्न, हायरॉक्स का आयर्नमॅन? हायरॉक्स. ओके. ह्याच्यानंतर सर मी आपला इंटरव्ह्यू संपवण्यापूर्वी तुमचं वैयक्तिक ध्येय काय आहे, हे मला जाणून घ्यायला आवडेल. कारण की तुम्ही एवढ्या आयर्नमॅन स्पर्धा फिनिश केलेल्या आहेत आणि आता तुमच्या पुढे काय टार्गेट आहे? सध्या पुढचं म्हणजे मी अचीव्ह केलेल्या गोष्टी खूपच मोठी आहे. म्हणजे 10 दिवस 10 11 दिवसात 10 आयर्नमॅन फिनिश करणं एक मोठा टास्क होतो, संपवलेला आहे. आता मला पण 3 वर्ष झालं, आता पुढं काय करायचं आहे? पुढं करायचं माझं एक आहे की भारतामध्ये जो रेकॉर्ड आहे, काश्मीर टू कन्याकुमारीचं एक सायकलिंग एक रेकॉर्ड आहे. ते रेकॉर्ड ब्रेक करायचं माझं एक आता नेक्स्ट स्टेप आहे. म्हणजे 8 दिवसात 3700 किलोमीटर सायकलिंग करणं. म्हणजे रोज 450 किलोमीटर करणं. बापरे! हे बरं. माझं आता पुढचं लक्ष आहे. बरं. खूपच इंटरेस्टिंग. आपण इथेच थांबूया. म्हणजे इतकी इंटरेस्टिंग तुम्ही जर्नी सांगितली. फिटनेसमधले बेसिक प्रश्न जे लोकांना कॉमनली पडलेले असतात, ते तुम्ही डिकोड करून सांगितले. त्यामुळे मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते आणि आपल्या ऑडियन्सला सुद्धा रिक्वेस्ट करते, की तुम्हालाही फिटनेसमधले काहीही प्रश्न असतील, तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा. इथेच थांबूया. धन्यवाद.